मंडपात आपले मुख पाहिले. हिरे व सोने यांचे अलंकार घालून वस्त्र परिधान करून डोईस मंदिर बांधला. त्यानंतर त्यांनी तलवार, ढाल, धनुष्य, बाण आणि रथ यांची पूजा केली. सत्पुरुष मातुश्री जिजाबाई, इतर वडीलधारी मंडळी, गागा भट्ट व इतर पंडित यांना नमस्कार करून त्यांच्यासह महाराज राज्यसभेत सिंहासनारूढ वयास निघाले. राज्यसभेचे दालन अत्यंत सुशोभित करण्यात आले होते. राजारोहणासाठी अत्यंत मौल्यवान असे सिंहासन महाराजांनी तयार केले होते. त्याच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या मस्तकावर धरावयाचे छत्र जडावयाचे मोतिलक झालरीचे होते. सभासद म्हणतो की महाराजांनी 32 मण सोन्याचे हे सिंहासन तयार करून कोशातील मौल्यवान रत्ने त्यामध्ये जडवली होती. सर जदुनाथ सरकार म्हणतात 32 मण म्हणजे 14 लक्ष रुपयाचे सोने झाले. रत्नांची किंमत निराळी. याशिवाय हे सिंहासन तयार करीत असता दिल्लीचे मयूर सिंहासन शिवाजीच्या दृष्टीपुढे असावे. राजरोहणाच्या प्रसंगी इतर हजर असलेले अलेक्झांड्रिन हा इंग्रज वकील राज्यसभेचे वर्णन करताना म्हणतो, सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना सुवर्णांकित भालाच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे असलेले आम्ही पाहिले. उजव्या हाताला 2 मोठ्या मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एक मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. याशिवाय सभागृहाच्या भिंती शुभ लक्षणांनी, चिन्हांनी व चित्रांनी सुशोभित करण्यात आल्या होत्या. मोत्याच्या झालरीने छत शृंगारला होता. सभागृहाच्या प्रवेशद्वारी 2 शुभलक्षणी हत्ती सुवर्णालंकारासह उभे होते. ब्राह्मण, पंडित, अष्टप्रधान, चिटणीस यांच्यासह महाराजांनी सभागृहात शुभवेळी प्रवेश केला. सिंहासनाजवळ येताच त्यास वंदन करून त्यास पायाचा स्पर्श न करता वेदमंत्राचा घोष चालू असतानाच महाराजांनी सिंहासनावर आरोहण केले. युवराज संभाजीराजे, गागा भट्ट व पंतप्रधान मोरोपंत हे सिंहासनाच्या खालच्या पायरीवर आसनस्थ झाले. इतर प्रधान, राज्यातील अधिकारी, निमंत्रित मंडळी, ब्राह्मण, पंडित आणि इतर नेमून दिलेले सर्व अधिकारी त्या जागी उभे होते. मातुश्री जिजाबाईंच्या समोर हा सोहळा होत होता. महाराजांनी सिंहासनावर उतरताच वाद्यांचा गजर झाला, दुंदुभी जडल्या, रायगडावर तोफांचा गडगडाट झाला. त्याचबरोबर स्वराज्यातील सर्व किल्ल्यावरून तोफा कडाडू लागल्या. त्यांनी 10 दिशांना गरजून सांगितले की मराठ्यांचा राजा सिंहासनावर बसला. सिंहासनारोहणानंतर 16 सुवासिनी व 16 कुमारिका यांनी महाराजांना सोन्याच्या तबकातून पंचारती केली. यानंतर गागा भट्टांनी मोत्याचा तुरा वर लावलेला भरजरीचा राजमुकुट हातात घेऊन तो स्वहस्ताने महाराजांच्या मस्तकावर ठेविला व मोत्यांची झालर लावलेले रत्नजडित राजछत्र महाराजांच्या मस्तकावर धारण करून उच्च स्वरात शिवाजी महाराज हे छत्र सिंहासनाधीश्वर व संस्कारयुक्त राजे झाल्याचे घोषित केले. यानंतर गागा भट्ट व इतर ब्राह्मणांनी महाराजांना शुभाशीर्वाद दिला. पंतप्रधान मोरोपंत यांनी महाराजांना मुजरा करून 8000 होनांचा अभिषेक केला. यानंतर प्रत्येक प्रधानाने महाराजांना असाच होनांचा अभिषेक केला. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांचे मुजरे झाले. इंग्लिश, डच, पोर्तुगीज इत्यादी परकीयांच्या वकिलांनी महाराजांना प्रणाम करून नजराणे दिले. लवकरच महाराजांची स्वारी अश्वारूढ होऊन वैभवाने गडावरील देवदेवतांचे दर्शन घ्यावयास निघाले. काही अंतर गेल्यावर महाराज सुवर्णालंकाराने सजवलेल्या गजराजावर आरूढ झाले. या गजावर माहूत होते खुद्द सेनापती हंबीरराव. अंबारीत महाराजांच्या मागे खुद्द पंतप्रधानाने मोर्चे धरले होते. मंगलवाद्याच्या गजरात मिरवणुकीने महाराजांनी गडावरील देवतांचे दर्शन घेतले. मार्गावर अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची वृष्टी करण्यात आली. पंचारत्या झाल्या. देवदर्शनानंतर राजसभेत परत येऊन कुलदैवत मातुश्री यांना महाराजांनी वंदन केले. यानंतरच राज्याभिषेकाचा सोहळा संपला. महाराजांनी या सोहळ्यासाठी अपार दानधर्म केला. विद्वान, पंडित, ब्राह्मण, संत, महंत, तळीतापसी इत्यादींना मुक्त हस्ते दान दिले. 24,000 होन केवळ दक्षिणेवर खर्च झाले. गागा भट्टांना 7,000 होन दक्षिणा देण्यात आली. 7 जून 1674 रोजी सुरू होत झालेला दानधर्म पुढे 12 दिवस चालू होता. रायगडाहून कोणीही रिक्त हस्ते परत गेला नाही. या समारंभास सभासदाच्या म्हणण्याप्रमाणे 1,42,00,000 होन खर्च झाला असता जदुनाथ सरकारांच्या मते एकंदर खर्च सुमारे 10 लाख होन आला असावा. राज्याभिषेकाचे हिंदुस्थानाच्या इतिहासातील स्थान. कृष्ण नृसिंहासारख्या मूळ पंडितांनी या जगात क्षत्रियच नाही
मग हिंदूंच्या मध्ये राजा कसा निर्माण होऊ शकेल असा अपसमज व न्यूनगंड हिंदू समाजात पसरवला. या न्यूनगंडाविरुद्ध महाराजांना झगडावे लागले व खुद्द क्षत्रिय असतानाही हे सिद्ध करण्यासाठी खटाटोप करावा लागला. त्यात ते यशस्वी झाले. राज्याभिषेकाने हे आता जाहीर करण्यात आले की क्षत्रिय नाहीसे झालेले नाहीत, ते जिवंत आहेत आणि ते राज्यसंस्था निर्माण करू शकतात. समस्त हिंदू समाजाला दिलासा व चैतन्य देणारी ही घटना होती. सर्व हिंदू स्थानावर इस्लामी वर्चस्व निर्माण झाले असता त्याविरुद्ध महाराजांनी बंडाचा झेंडा उभारला आणि ते वर्चस्व झुगारून देण्यात ते यशस्वी झाले. या इस्लामी लाटेपुढे यादवांचे सामर्थ्यशाली साम्राज्य हतबल होऊन ते नष्ट झाले होते. विजयनगरचे साम्राज्यही शेवटी नाश पावले होते आणि हिंदू समाजास एक प्रकारची अवकळा प्राप्त झाली होती. चैतन्यहीन गोळ्यासारखा समाज पडून होता. त्यात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने चैतन्य भरले, जिवंतपणा आणला, हिंदूंचे राजपद निर्माण केले, आपल्या समाजाला उन्नत केले. महाराजांनी स्थापन केलेले राज्य केवळ मराठ्यांनाच प्रेरणा देणारे होते असे नाही, तर इस्लामी वर्चस्वाखाली राहणाऱ्या इतर प्रांतातील असंतुष्ट प्रजेसही ते प्रेरक ठरणारे होते. इस्लामी सत्तेला यशस्वीपणे आव्हान देणारी हिंदूंची एक सामर्थ्यशाली सत्ता म्हणून हिंदुस्थानातील सर्व जाती जमाती महाराजांच्या राज्याकडे आता पाहू लागल्या. महाराजांचे राज्य म्हणजे जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे राज्य नव्हते. एवढेच नव्हे तर ते आदिलशहासारखेही राजे नव्हते, कारण जावळीचा चंद्रराव हा नावाचाच राजा होता आणि आदिलशाही सुलतानाने आता मुघलांचे स्वामित्व स्वीकारले होते. महाराजांनी स्थापन केलेले राज्य हे स्वतंत्र होते, सार्वभौम होते आणि विशाल अफाट सेना नसेल पण कुणाचेही स्वामित्व मानत नव्हते. विशेष म्हणजे राज्याभिषेकाने अशा राज्याची राज्यशास्त्रीय व धर्मशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा खरी स्थापना झाली होती. राज्याभिषेकातील हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. महाराजांची सर्वात मोठी कर्तबगारी हीच आहे. या कर्तबगारीचा खरा आविष्कार राज्याभिषेकामध्ये दिसून येतो. राज्याभिषेकाच्या संदर्भात आणखी एक घटनेची आठवण केली पाहिजे की महाराजांचे वडील शहाजीराजांच्या ठिकाणी स्वतंत्र शाही निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. त्याप्रमाणे त्यांनी स्वतंत्र निजामशाही निर्माणही केले. अल्पवयाच्या निजामशहाला मांडीवर घेऊन स्वतंत्र शाहीचा पुरस्कार त्यांनी केला, परंतु स्वतःच राज्याभिषेक करून घेतला नाही. परिस्थितीमुळे म्हणा किंवा त्यांच्या विचारसरणीच्या मर्यादेमुळे म्हणा त्यांना ते शक्य झाले नाही. महाराजांचे कार्य यापुढचे आहे. त्यांनीही शाही निर्माण केली, पण स्वतःची शाही निर्माण केली, दुसऱ्यांची किंवा परक्यांची नाही. राज्याभिषेकाचे खरे महत्त्व हे आहे. राज्याभिषेकाने महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यावर कळस चढवला गेला. घटनात्मक दृष्ट्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण होऊन त्याची घटना तयार केली. अष्टप्रधान मंडळ हे या घटनेचे मुख्य अंग होते. अष्टप्रधानांपैकी काहींच्या नेमणुका यापूर्वीच झाल्या असल्या तरी आता त्यात संस्कृत नावानिशी राज्याचे एक अंग म्हणून स्थिर झाले. महाराजांनी पेशव्यास पंतप्रधान, मुजुमदारास अमात्य अशी संस्कृत नावे देऊन फारसी भाषेचे अतिक्रमण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खुद्द स्वतःसाठी सुद्धा विक्रमादित्य अशा प्रकारचे बिरुद न घेता ते छत्रपती असे घेतले. याचा अर्थ छत्र धारण करणारा राजा. या छत्राखाली सर्व प्रजेला न्यायाने व धर्माने मागवले जाईल, तिचे संरक्षण केले जाईल असे आश्वासन या पदवीत आहे. म्हणून ती पदवी घटनात्मक दृष्ट्या अधिक सार्थ आहे. महाराजांनी या समारंभाचे ऐतिहासिक महत्त्व चिरकाल टिकावे आणि राहावे यासाठी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला. शक सुरू करणे म्हणजे सामान्य बाब नाही. शक सुरू करणे म्हणजे नवे युग सुरू करणे. अखिल हिंदू समाजात व हिंदवी राजकारणात या राज्याभिषेकाने नवे युग सुरू झाले. हेच महाराजांना या शकाच्या निमित्ताने घोषित करावयाचे होते. हा घटनात्मक बदल महत्त्वाचा आहे. तसेच स्वतंत्र राज्याचे चलनही स्वतंत्र असेच पाहिजे म्हणून महाराजांनी आपल्या राज्याची नवी नाणी पाडावयास सुरुवात केली. तांब्याचा पैसा, शिवराई आणि सोन्याचा शिवराई होऊन ही महाराजांची नवी नाणी यावेळी प्रचारात आली. महाराजांच्या राज्यकारभारात राज्याभिषेकाचे एक नवे पर्व सुरू झाले. धर्मशास्त्रानुसार जे कायदे योग्य होते ते तसेच ठेवले गेले, काही नवे केले गेले. या कायद्यांचे स्वरूप मुलकी, लष्करी, धर्मविषयक आणि न्यायविषयक होते. पूर्वीची लेखन पद्धती मुसलमान धाटणीची होती, ती बदलून महाराजांनी मराठी धाटणीची लेखन पद्धती निर्माण केली. त्यासाठी महाराजांच्या आज्ञेने बाळाजी आवाजी चिटणीस या हुशार चिटणीसाने लेखन प्रशस्ती नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच मराठी भाषेचा राज्यकारभारात अधिकाधिक पुरस्कार करण्यात आला. मराठी भाषेवरील फारसीचे अतिक्रमण दूर करण्यासाठी
रघुनाथ पंडिताने महाराजांच्या आज्ञेवरून राज्य व्यवहार कोश सुद्धा निर्माण केला आणि राज्य कारभारातील फारसी नावांना संस्कृत नावे रूढ केली. धन्यवाद.